सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने उणे पातळी तब्बल 60% गाठली होती. परंतु गेल्या आठवड्यात धरणासह धरणाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. उजनी धरणाच्या दररोजच्या लाईव्ह अपडेटसाठी आणि उजनी पाणलोट क्षेत्र तसेच लाभक्षेत्रातील पावसाच्या अपडेट मिळवण्यासाठी तेज महाराष्ट्र वर्धा चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. जिल्ह्यात वरुण राजाच्या भरोशावर 1.25 ते 1.5 लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. उडीद, सोयाबीन, मूग, मका, कांदा, तूर, तीळ, कारळ अशा पिकांची पेरणी यंदा लक्षणीय आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पावसाने दडी मारलीत शेतीला मुबलक पाणी मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या दौंडवरून धरणात 2600 क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. त्यातून 12 तासात 0.5% पाणी वाढत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात कधी नव्हे तो धरणातील पाणीसाठा उणे 60% खाली गेला होता. पण मान्सूनचे वेळेत आगमन झाले आणि सुरुवातीला जिल्ह्यात विशेषतः धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे उजनीतील पाणीसाठा अवघ्या 18 दिवसातच 9 TMCने वाढला आहे. त्यामुळे महापालिकेला तिबार पंपिंग बंद करावं लागलं आणि त्यातून महापालिकेची जवळपास 65 लाख रुपयांची बचत झाली. आता पावसाने दडी मारल्यामुळे धरण प्लसमध्ये यायला वेळ लागेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. चला तर पाहूया 27 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची पाणी पातळी किती वाढली आहे. दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 487.040 मीटर इतका आहे. एकूण 40.50 TMC आहे. उपयुक्त पाणीसाठा वजा 23.16 TMC आहे. उजनी धरणाची एकूण टक्केवारी वजा 43.24 TMC आहे. उजनीत येणारा विसर्ग दौंड 3102 क्युसेकने चालू आहे. उजनीतून जाणारे विसर्ग सध्या तरी बंद आहेत. उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग मात्र आज कालच्यापेक्षा घट झाल्याचे दिसून येत आहे. उजनी धरणाच्या अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.